BBNG अर्थात ब्राह्मण बिझनेस नेटवर्क ग्लोबल ही ब्राह्मण व्यावसायिकतेसाठी काम करणारी संस्था अनेक व्यावसायिक ब्राह्मण व्यावसायिकांना नेटवर्किंगची संधी देऊन त्यांचा व्यवसाय वाढवण्यास मदत करते. याच व्यावसायिकतेचा एक भाग म्हणून फ्युजन फेस्ट हे एक प्रदर्शन दरवर्षी 2दा वेगवेगळ्या शहरात घेतलं जातं. आज त्या फ्युजन फेस्टचा पहिला दिवस आहे आणि त्या फ्युजन फेस्टच्या पहिल्या दिवशी आम्ही विनंती केली आदरणीय रणजितजी सावरकर यांना या प्रदर्शनाचं उद्घाटक म्हणून येण्याची. आणि मग ही एक संधी आम्ही घेतली त्यांच्यासोबत गप्पा मारायची. मला खूप आनंद झाला की एक आपण ब्राह्मण समाज जर म्हटलं तर एक साधारण 50-60 वर्षापूर्वी 100 वर्षापूर्वी म्हटलं तर एक भिक्षुकी आणि 40-50 वर्षापूर्वी म्हणजे मला आठवतं आहे लहानपणी की कसंही तरी करायचं आणि कुठेतरी सरकारी खात्यात चिकटायचं हा एक शब्द होता. माझ्या आईला थोडंसं तेव्हा हे होतं तर ती म्हणायची अरे कार्टे अभ्यास कर, तुला काय आयुष्यभर ते DGPTत कारकुनी करायची आहे का. म्हणजे तिथे एक तो बदल होत होता त्या ह्याच्यात. आणि आज हे बघून हे सगळं सोडून म्हणजे आता आरक्षण वगैरे हे तर सगळं मी तर म्हणतो की कुठल्याही समाजाने कोंबड्या घेतल्या तर तुम्ही चालूच शकत नाही. याचं उदाहरण हे आहे की ज्या वेळेला आरक्षण पॉलिसी आली नोकऱ्या गेल्या तेव्हा ती मला वाटतं ब्राह्मण समाजासाठी ती इष्टापत्ती ठरली आणि तिकडनंपासून आज उद्योजकतेवर तुम्ही स्वतःच्या हिमतीवर पैसे कमवताय, मेहनत करावी लागते, त्याची तयारी, हा जो एक चित्र बदललेलं दिसतं. आणि पूर्वी सुरुवातीच्या याच्यामध्ये व्यवसाय म्हणजे फक्त खाद्यपदार्थांपुरते होते, पण मी इथे बघितले की आज असं कुठलं मला क्षेत्र दिसलं नाही की जे विरळ आहे इथे. सर, BBNG ही व्यावसायिकता वाढवणारी चळवळ आहे आणि आपल्याला सांगायला आनंद होतो की या व्यावसायिकांचं प्रशिक्षण पण आम्ही घेतो की त्यांनी सेल्स कसा करावा, सेल्स टॉक कसा करावा. तर मला एक छोटंसं तुमच्याकडे जाणून घ्यायचं आहे की सावरकरांनी नेहमी जातीविरहित हिंदू समाज ही एक संकल्पना मांडली होती आणि आज तुम्ही ब्राह्मण समाजाच्या एका प्रदर्शनाला उद्घाटन करण्यात आलेलं आहे. तर तुमचं काय ओपिनियन याच्याबद्दल की तुम्हाला काय वाटलं की तुम्ही या प्रदर्शनाला यावं आणि ब्राह्मण व्यावसायिकतेमध्ये आपलं काही कॉन्ट्रीब्युशन द्यावं? नाही, मी माझं सांगण्यापेक्षा सावरकरांचंच एक आठवण सांगतो. सावरकर रत्नागिरी प्रांत ब्राह्मण परिषदेलाही गेले होते आणि रत्नागिरी प्रांत चांभार परिषदेलाही गेले होते. जातीविरहित हिंदू समाज हे ध्येय आज वस्तुस्थिती तुम्हाला म्हटली पाहिजे की आज समाजात जाती आहेत. तर सावरकरांनी याचं हे केलं की या जाती समाजाचा जर भाग असतील तर त्याचा राष्ट्रासाठी कसा उपयोग करावा. तर तुमचा जातीचा अभिमान हवा, म्हणजे जसं आपण म्हणतो मराठीचा अभिमान हवा पण दुराभिमान नको, दुसऱ्या भाषांचा द्वेष नको. जे आज मुंबईत चाललेलं आहे की मराठी माझी मातृभाषा आहे पण हिंदी मावशीच आहे ना, तर ती म्हणजे माझी जात ही आहे पण दुसऱ्या जातीचा मी कमी लेखता कामा नये किंवा स्वतःला कमी पण समजता कामा नये. BBNG ही चळवळ आहे की जी आदरणीय श्रीपादजी कुलकर्णी यांनी फेसबुकद्वारे सुरू केली 2012मध्ये आणि आज त्या चळवळीचं रूपांतर एका मोठ्या वृक्षात झालं आहे, होऊ घातलेलं आहे आणि अजून तो वाढतोय. तर या चळवळीबद्दल तुम्ही काय सांगाल की ही चळवळ BBNG ही कशी असावी, अजून त्यांनी काय करावं, हे थोडंसं तुमच्याकडनं मला जाणून घ्यायला आवडेल. नाही, हे जे बघा आज पारंपरिक ज्या जाती किंवा समाज व्यवसायात आहेत त्यांना तुम्हाला वेगळं ट्रेनिंग द्यायची गरज नाही. तुम्ही मगाशी मला सांगितलं की तुम्ही इथे व्यवसाय शिक्षण देता. मी ज्या व्यवसायात असेल मी तर आजही तुमच्या मुलांना व्यवसायाची शिक्षण द्यायचं गरज नाही आणि लहानपणापासून ते त्या व्यवसायात असतात. मी स्वतः आमच्या वडिलांचा प्रिंटिंग प्रेस होता त्याच्यामुळे त्या धंद्याविषयी मला पूर्ण माहिती होती. कारण मी मला वेळ मोकळा असायचा, पॉकेटमध्ये द्यायची पद्धत नव्हती. पैसे पाहिजे असेल तर प्रेसमध्ये काम कर, मग प्रेस सकाळी धुवायचा झाडायचा, मग मी प्रिंटिंग शिकलो, कंपोजिंग शिकलो. त्याच्यातनं जे पैसे मिळाले ते माझ्या हक्काचे पैसे होते. त्याच्यामुळे पैसे कमवायला शिकणं हे त्या प्रेसमुळे मला कळलं, म्हणजे स्वतःचे पैसे कसे कमवायचे. तर पण आज ब्राह्मण समाज आपण म्हटला तर त्याच्यात व्यवसाय करायची इच्छा असणारे खूप असतात पण मार्गदर्शन नसतं. आणि दुसरं अशा प्रकारची जी चळवळ आहे म्हणजे तुमचं मी खास अभिनंदन करतो की हा एक B2B प्लॅटफॉर्म आहे. आज B2B B2C या भाषा आपण सगळ्या ऐकतो पण B2B प्लॅटफॉर्ममध्ये आज तुम्हाला जर मला एखादा व्यवसाय करायचा असेल तर त्याच्यासाठी रॉ मटेरियल कुठे मिळायचं इथपासनं जर पंचायत होते. तर ह्या ठिकाणी आल्यानंतर त्याला त्याचं आणि रॉ मटेरियल बनवणारी इथेच असतो, त्यालाही व्यवसाय तिथेच मिळतो आणि मग मला बाहेर कस्टमर बनवायचं आहे. पण हे सगळं नेटवर्किंग इथे होतं
त्याच्यामुळे मला वाटतं आणि दुसरी गोष्ट, अर्थशक्ती ही सगळ्यात महत्त्वाची आहे हे जाणून चला. आजचं युद्धनीती आपण बघितलं तर युद्ध आर्थिक स्तरावरच लढलं जातं. आज ट्रम्प रोज जे काय करतोय आणि त्याला आपणही कसं उत्तर देतोय आपण ते बघतो. शस्त्रांनी युद्ध जे लढलं जातं ते मर्यादित काळाकरता असतं आणि त्याच्यामुळे तुम्हाला समाजात म्हणजे आपल्या भारतीय समाजाला सक्षम करायचं असेल तर मला वाटतं ब्राह्मणांनी सक्षम होणं आवश्यक. आणि ब्राह्मणांनी याच्याकरता की सगळ्यात पहिले महाराष्ट्रात जर समाज सुधारणा कोणी स्वीकारली तर ती ब्राह्मणांनीच स्वीकारली. मग ती सावरकरांची चळवळ असो का आंबेडकरांची चळवळ असो, या दोन्ही चळवळीत जे धुरीण सहकारी होते, म्हणजे सावरकर ब्राह्मण होते का विषय नाही आहे, पण त्यांचे जे सहकारी किंवा आंबेडकरांचे सहकारी हे दोन्ही ब्राह्मण समाजातले होते, इतर समाजातलेही होतेच. पण ब्राह्मण समाज हा नेहमीच प्रगतिशील आहे, पुढारलेला आहे. त्याच्यामुळे मी जेव्हा स्वतःचा फायदा तुम्ही जेव्हा करून घेता तेव्हा तुमच्याकडचे जे काम करणारी लोक आहेत ती काही सगळीच ब्राह्मण नसतात. तिथे आपण काही जातपात बघत नाही. हे जोपर्यंत आपण पाळतोय तर मला वाटतं अतिशय उत्तम इनिशिएटिव्ह आहे आणि समाजाचं एक चांगलं अंग आहे. तर तो समाजही पुढे जावा. ब्राह्मणांनी नेहमीच भिक्षुकी करावी असं काही. म्हणून माझा प्रश्न पुढचा आहे की आर्थिक आज बाबीवर युद्ध लढलं जात आहे, तर आपण उद्योजकांना काय मेसेज द्याल की उद्योजक हे अर्थशक्ती तयार करतात किंवा आपण अर्थकारणामध्ये खूप कॉन्ट्रीब्युशन देतो, तर देशासाठी सक्षमीकरणासाठी तुम्ही मेसेज काय द्याल की उद्योजकांनी काय करावं अजून? बघा, आज एक परिस्थिती इतकी वाईट आलेली आहे की बांगलादेशी घुसखोरी खूप मोठी समस्या झालेली आहे आणि याला आपणच कारणीभूत आहोत. म्हणजे आज रस्त्यावरचा व्यवसाय, त्याच्यानंतर आता रिटेलमध्येही मोठ्या प्रमाणात आणि सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये ही जी लोक घुसखोर आहेत हे आज खोटे हे काढतात. आधार कार्ड फार सोपं असतं, मी खोटा जन्मदाखला घ्यायचा त्याच्यावर आधार कार्ड काढायचं. तर यांचा व्यवसाय आता तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की रिटेलमध्ये सगळ्यात जास्त मार्जिन असते. त्याच्यानंतर बरेचदा तुम्ही प्रॉडक्ट स्वस्तात विकता आणि सर्व्हिसिंगमध्ये ते काढून घेता. ते बऱ्याच कंपन्यांची पॉलिसी असते की प्रॉडक्ट स्वस्त द्यायचा आणि नंतर सर्व्हिसिंगमध्ये 1 वर्षानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला मार्जिन असतं. तर हे दोन्ही व्यवसाय आज बांगलादेशांच्या पूर्ण ताब्यात गेलेले आहेत आणि त्याच्यामुळे आपला पैसा, हिंदू समाजाचा, भारतीय समाजाचा पैसा त्यांच्या हातात जातो आहे आणि त्यांच्याकडे मिळणाऱ्या प्रत्येक पैशांना ते दर महिन्यानी वर्षानी एक त्यांचा माणूस येत जातो आहे. आज ही संख्या 10 कोटी आहे आणि ही 10 कोटी तुम्हाला फार जास्त वाटेल, पण 1971 सालचा अधिकृत आकडा 1.5 कोटी होता. ते परत गेलेच आहेत. मग त्यांची मुलं जे परकीय घुसखोर असतात त्यांना नागरिकत्व मिळूच शकत नाही, पण त्यांची मुलं ही करत करत संख्या 10 कोटी गेली. महाराष्ट्रामध्ये 90 लाखाच्या वर ही संख्या आहे आणि हे आर्थिक युद्धच आहे. कारण हे युद्ध तुम्ही काही दुसऱ्या मार्गाने लढू शकत नाही. तर तुम्ही आर्थिक हिंदू टू हिंदू ट्रेड आम्ही केला आहे, कारण हिंदू हा देशाचा कणा आहे. 47ची आपली जे विभाजन झालेलं आहे ते हिंदू आणि मुसलमान ह्या तत्वावरच झालेलं आहे. मुसलमानांसाठी पाकिस्तान आणि उर्वरित हिंदू आणि ज्यात ख्रिश्चन्स होते आणि काही ज्यू होते आणि असं म्हणून हिंदुस्थान. तर हिंदूंचा हिंदुस्थान हे 47साठी झालेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही याचं मूळ आहोत. आम्हाला बहुसंख्य राहायचा अधिकार आहे आणि या निवडणुकीतले जर तुम्ही परिणाम बघितले तर डेमोग्राफिक चेंजेस जे आहेत तर पुढच्या निवडणुकीत ते फार मोठ्या प्रमाणात होईल. कारण आत्ता मार्जिन ऑफ विक्ट्री फार कमी आहे आणि तुम्ही व्यावसायिक आहात म्हणून सांगतो की जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते तर तेव्हा मग अपीजमेंट ऑफ वोटर्स हे जर का मला करावं लागलं या पद्धतीने तर ते समाजाला कधीच परवडणार नाही आहे. याच्या तुम्ही बघताय मध्य प्रदेशमध्ये, कर्नाटकमध्ये काय झालं, बंगालमध्ये काय चालू आहे. तर याच्यासाठी एक उद्योगपती म्हणूनही म्हणजे तुम्हाला देशाशी व्हायचं असेल तर तुम्हाला देश नेहमीच सक्षम हवा, सबळ हवा. म्हणजे आर्थिक पण ताकद पाहिजे, शस्त्र ताकद पण पाहिजे. त्यासाठी सरकार आपण त्याची निवडून आणली पाहिजेत आणि त्यासाठी आम्ही बहुसंख्येत राहिलं पाहिजे आणि त्यासाठी घुसखोरांना बाहेर काढलं पाहिजे. तर घुसखोरांना बाहेर काढायचा उत्तम आर्थिक बहिष्कार हाच एक निकष आहे आणि यावरच आम्ही काम करतो. आणि मला सगळ्यांना वाटतं की आपण हिंदू टू हिंदू हे जर का ट्रेड काढलं, कारण कन्झ्युमर तुमचाच आहे. म्हणजे आज मार्केटमध्ये जर बघितलं तर ग्राहक हा हिंदू असतो, मॅन्युफॅक्चरर हा हिंदू असतो, होलसेलर हिंदू असतो, जो रिटेलर असतो की जो सगळ्यात जास्त मार्जिन घेऊन जातो. म्हणजे त्या माणसाला कमी मिळतील. म्हणजे आज उद्योगपती करोडपती असेल पण नंतर तुमचा 500 कोटीचा टर्नओव्हर असेल तर 100 कोटीची मार्जिन तुमची रिटेलमध्ये जाते आणि त्याच्यातनंही बांगलादेशी वाढत आहे. तर यासाठी हे आर्थिक युद्ध, अर्थनीती तुम्हाला सांगण्याची गरजच नाही आहे, कारण हे सगळं तुम्ही जाणता. बाहेर मला समजावून सांगावं लागतं की अर्थशास्त्र काय असतं. आज मुसलमान म्हणतात आम्हाला हलाल सर्टिफिकेट हवं
आणि त्यासाठी असंख्य भारतीय उद्योगांनी हलाल सर्टिफिकेशन घेतलेलं आहे. ही जी संघटना आहे ही सगळ्या देशातल्या सगळ्या अतिरेक्यांचे खटले ते लढवतात. मी परवा मुंबई ब्लास्टमध्ये जे लढवले त्याचे करोडोंनी पैसे तर ते या सर्टिफिकेशन जे याच्याखाली आपल्या लोकांकडनं काढतात. तर मला मुसलमानांना जर पाहिजे असेल आम्हाला हलाल सर्टिफिकेट पाहिजे, सरकारला ऑब्जेक्शन नाही आहे, मग हिंदूंच्या अधिकाराचं काय? मी जेव्हा ते हलाल सर्टिफिकेट घेतात त्यातली बेसिक अट अशी असते की कुठलाही प्रॉडक्ट हा अल्लाला अर्पण करायला पाहिजे. म्हणजे अगदी तुमचा टी व्ही असेल, फ्रीज असेल, तिथे ते कलमा पडायला पाहिजेत तिथे. आणि त्यांच्या मागण्या आता वाढतच चालल्या आहेत. म्हणजे त्याच्यात आता मोठ्या कंपन्यांमध्ये आमचे काही इन्स्पेक्टर्स तुम्ही परमनंट, त्याचा पगार तुम्ही द्यायचा. तर एखादं कलमा पडून जर तुम्ही ती वस्तू आपल्या देवाला नाही चालणार. आपल्या घरातही मंदिर असतं, नुसतं त्र्यंबकेश्वरचं मंदिर किंवा काळाराम मंदिर असं नाही आहे. माझ्या घरात पण एक मंदिर आहे, त्यामुळे माझ्या घरात पण माझ्या धर्माच्या पवित्र गोष्टी आल्या पाहिजेत. जर हलाल सर्टिफिकेट हल्दीरामसारखं जे प्रॉडक्ट आहेत हलाल सर्टिफाईड आहेत, मग त्या गोष्टी मी तो त्यांचा कितीही उत्तम असू दे त्यांचं प्रॉडक्ट, ते माझ्या घराला नैवेद्य म्हणून नाही चालणार. तर या भूमिकेत आणि ही भूमिका लोकांना पटते. उद्योजक म्हणून तुम्हाला तिथे स्कोप आहे की लोक आम्हाला विचारतात की मग तुम्ही जे ओम करता त्या हलाल नको, आम्हाला पटतंय आणि आमच्या घरी हलाल प्रॉडक्ट आला तर तो अल्लाला अर्पण केला आहे. आपल्यामध्ये लक्षात ठेवा, आपण जर का आपल्याकडे गौरी गणपती असतील तर गौरी आणि गणपतीला नैवेद्य वेगवेगळा दाखवला जातो. जरी ते आई मूल असले तरी मुलाला दाखवलेला आईला जात नाही आणि आईचा दाखवलेला आपण मुलाला देत नाही. तर ही जी भावना लोकांची आहे आणि त्याच्या आम्ही म्हणतो की ओम तुम्हाला आम्ही शुद्धतेचं प्रमाणपत्र देतो की ते तुम्हाला हिंदू पद्धतीने हे तुम्हाला मिळेल. आणि ह्याचा फायदा त्याच्यात असा होईल की याच्या पुढची स्टेज म्हणजे आता आपण लवकरच ॲप येते आहे. ओम सर्टिफिकेटला रजिस्ट्रेशनला थोडा वेळ लागतो. तर आम्ही हिंदू टू हिंदू बिझनेस अंतर्गत हिंदू व्यावसायिक त्याचं आम्ही नाशिकमध्येच ती लवकरच लॉन्च करतो आहे. तर इथले जे हिंदू व्यावसायिक आहेत त्यांचं तुम्हाला जसं गुगल ॲपमध्ये तुम्हाला तुमच्या जवळच्या व्यवसायाची माहिती मिळते, तुम्हाला पेट्रोल पंप, औषधाची दुकानं, किराणा दुकानं, रेस्टॉरंट सगळं मिळतं. त्याच पद्धतीने ह्याच्यात मिळेल फक्त हिंदू याचं. आणि जे त्यातले सर्टिफाईड असतील त्यात ओम सर्टिफाईड वेगळं दिसेल. आता ओम सर्टिफाईडचा याच्यामध्ये फायदा असा आहे की हे सरळ सरळ एक डिजिटल माध्यम आहे तुमच्या व्यवसाय वृद्धीसाठी आहे की ओम सर्टिफाईडमध्ये तुम्हाला तुमच्या प्रॉडक्टची ॲडव्हर्टाइजमेंट त्याच्यात करता येईल. म्हणजे तुमच्या दुकानाचा फोटो, प्रॉडक्ट स्पेसिफिकेशन जसं गुगलमध्ये आहे तसंच त्याच पद्धतीने. त्याच्यामुळे ही व्यवसाय वृद्धीची एक वेगळी संधी आहे की लोकांना प्रॉडक्ट्स हवे आहेत आणि देणारे म्हणजे लोकांना आता ते QR कोड वगैरे असं म्हणतात पण ती ऑथेंटिक गोष्ट नाही आहे. ओमचं QR कोड ऑथेंटिक आहे कारण इट कॅनॉट बी कॉपीड. ते डायनॅमिक QR कोड आहे. तर आपला व्यवसाय पूर्ण करण्यासाठी ही जी ॲप असेल ही फार मोठी संधी असेल. तर मला थोडंसं सर्टिफिकेटबद्दल सांगा की हे कोण घेऊ शकतं. पहिला प्रश्न की हे कोण कोण घेऊ शकतं, म्हणजे त्याला मॅन्युफॅक्चरर्स पाहिजे का विक्रेता पण घेऊ शकतो. दुसरं ह्याची प्रोसेस काय आहे की एखाद्याला समजा मला वाटलं किंवा एखाद्या उद्योजकाला वाटले आपल्याला घ्यायचं आहे, त्याची प्रोसेस पण थोडी समजावून सांगा मला. साधारण म्हणजे जो कुठला व्यवसाय आहे म्हणजे 4 प्रकारचे व्यवसाय आपण म्हणू, मॅन्युफॅक्चरर, होलसेलर, रिटेलर आणि सर्व्हिस इंडस्ट्री. सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये तो प्लंबर आला आणि डॉक्टर आला, CA आला, सगळे झाले. तर ह्या 4 याच्यामध्ये पेट्रोल पंप आले आणि सगळेच घेऊ शकतात. खाद्यपदार्थांमध्ये आमचं विशेष याच्याकरता आहे की हे आपल्या देवाला चढवलं की आपणही खातो आणि हे जे फूकचे प्रकार चालतात तर ह्याच्यामध्ये त्यातलं एक मूळ कारण म्हणजे ते काही तुमचा अपमान म्हणून तुमच्यावर थुंकत नाहीत. ते त्याच्यातली कल्पना अशी असते की अल्ला सोडून इतर सगळे जे देव आहेत ते शैतान असतात आणि थुंकलं की ते शैतान त्यातनं निघून जातात. तर हे जेव्हा तुम्हाला हे देण्यात येतं फूकचं तर ते तुम्हाला अर्पण केलं की त्या दैवत्व निघून जाईल ही मूळ कल्पना आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी एकही गैरहिंदू माणूस नको त्या आस्थापनेत खाद्यपदार्थांच्या. ही एक हे आहे. आणि इतर याच्यामध्ये शक्यतोवर तर तुम्ही हिंदू टू हिंदू ठेवा असा आमचा आग्रह असेल. तुम्हाला मॅन्युफॅक्चरर तुम्ही असाल, तुम्हाला तुमचे सप्लायर्स असतील, त्यात जर का मिळत नसेल की एलिमेंट्स तुम्ही घेऊ शकता. पण साधारण आमची अपेक्षा आहे की किमान 80% तुमचा हिंदू एलिमेंट हवा. आणि जिथे नको असेल ते तुम्हाला जर गरज पडली की इथे मला कोणी मिळत नाही आहे तर ही जी ॲप आहे याचं काही काळाने म्हणजे तुम्हाला माहिती आहे की हे मला B2B मला याचं कन्वर्ट करायचं आहे. मी B2C तर आहेच पण उद्या बिझनेस टू बिझनेसमध्ये तुम्हाला जर कोणी पाहिजे तर त्या ॲपमधूनच आपण त्याच्यात मॉडिफाय करून एक वेगळी ॲप आपण याच्यासाठी करू शकतो. म्हणजे एक कन्झ्युमरसाठी वेगळी असेल, बिझनेसमध्ये मग तुम्हाला जे हवं ते कन्झ्युमर जसं शोधून काढतो दुकान तसं तुमचंही एक नेटवर्क इथे ऑपअप होईल. आणि हे माझं मत आहे की हे प्रयत्न राहील की हे पूर्ण ओपन असेल सगळ्यांकरता. प्रोसेस त्याची अशी आहे की आत्ता आणि याच्यासाठी
आम्ही दुसरं एक केलेलं आहे की ग्राहक नोंदणी पण आम्ही सुरू केलेली आहे. ग्राहक डेटाबेस जी आपली असेल मोठी, तोही तुम्हाला उद्या ग्राहक डेटाबेस जेवढा वाढेल, ग्राहक नोंदणी अगदी सोपी आहे. ग्राहक मला कोणीही असला तरी चालणार आहे. मला हिंदूंकडे पैसा यायला हवा आहे, हिंदूंकडनं जायला नको आहे. तर ग्राहक कोणी असू दे, ग्राहक नोंदणीसाठी आत्ताही तुम्ही करू शकता. तुमचे मोबाईल काढा जरा, मोबाईल जरा काढा, एक नंबर डायल करायचा आहे 9090 717187. हा नंबर डायल करा. तुम्हाला एंगेज कॉल येईल, कधी रिंग येईल किंवा मिस कॉल येईल. तुमचा नंबर रजिस्टर झाला, त्याच्यातनं झाला रजिस्टर झाला. आता त्याच्यातनं तुमची माहिती एक्स्ट्रॅक्ट होईल. आपल्याकडे हा ग्राहक डेटाबेस तयार होईल आणि तुमचं लोकेशन पण तुम्हाला कळेल. हे लाईव्ह लोकेशन पण त्याच्यात येईल ॲप आल्यानंतर. तर हा एक आपला ग्राहक डेटाबेस करणं हा पुन्हा एक बिझनेसमनचा आपला फायदा आहे. तर बिझनेसमननी रजिस्टर करण्यासाठी एक ओम सर्टिफिकेटची ompratiষ্ঠাन.org एक वेबसाईट आहे, ompratiষ্ঠাन.org. तिकडे जा आणि रजिस्टर म्हणून तुम्ही रजिस्टर युअर बिझनेस करा, ती जी माहिती करा आणि त्याच्यामध्ये तुमचं लोकेशन द्यायचं आहे. कारण मला ॲपमध्ये माणूस तुमच्या दुकानापर्यंत किंवा थेट यायला पाहिजे. तर ती रजिस्ट्रेशन सोपी आहे. आणि नाही तर मग आमचे व्हॉलेंटियर्स पण आहेत. इथे घाटबोरीकर सर आहेत नाशिकमध्ये, ते गौरी मॅडम आहेत. तर ते हे सगळे इथे एक फील्ड पूर्ण काय म्हणतात त्याला, फील्डवर काम करणारी चमू इथे आहे, ती मदत करते. क्या बात आहे. एक थोडासा हटके प्रश्न विचारतो मी. ब्राह्मण समाजामध्ये जे व्यावसायिक आहेत त्यांना अजून एक प्रॉब्लेम जो येतोय तो म्हणजे नेक्स्ट जनरेशन त्या बिझनेसमध्ये येत नाही किंवा आली तरी खूप कमी येते. तर ती नेक्स्ट जनरेशन या व्यवसायात यावी, एक्झिस्टिंग व्यवसायामध्ये, ह्याच्याकरता तुम्ही एक्झिस्टिंग उद्योजकांना काय सल्ला द्याल की त्यांनी काय करावं की जेणेकरून ती नेक्स्ट जनरेशन या उद्योजकात येईल, उद्योगात येईल? हा खरं ब्राह्मण समाजच नाही, अनेक आता मुंबईमध्ये जैन समाजामध्ये व्यवसाय सोडून CA बनण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. पण त्याची कारणं वेगळी आहेत. माझं म्हणणं असं आहे की ब्राह्मण समाजामध्ये आपण म्हणजे मुलांचे अगदी म्हणजे माझ्या आईवडिलांपासून एक हे होते की आपण कष्ट भोगलेत तर मुलांना लाड करावेत. पण मुलांना तुम्ही लहानपणापासून तुमच्या व्यवसायात काम करायला लावा. आणि जसं मला माझ्या आईवडिलांनी पॉकेट मनी न देता मला पैसे किंवा त्याच्यामध्ये मला माझं ज्ञान आलं आणि मग माझा एक्सपर्टीज आला. त्याच्यामुळे काय होईल की तुमचा मुलगा जेव्हा 12वी पास होईल तर त्याच्याकडे काही वेगळ्या कल्पना असतील आणि जेव्हा तो ग्रॅज्युएट होईल तेव्हा त्याचे मित्र यांना व्यावहारिक शून्य ज्ञान असेल. पण तुमचा मुलगा त्या व्यवसायात तयार झाला असेल आणि मग तोच व्यवसाय नाही, तो व्यवसाय पुढे पण घेऊन येऊ शकेल, तो नवीन कल्पना पण आणू शकेल. तर लहानपणापासून म्हणजे लाड न करणं, म्हणजे जिथे लाड करायचे तिथे अवश्य केलेच पाहिजेत, पण आर्थिक लाड न करणं हे मला वाटतं. थँक्यू सर. आणि मला वाटतं की आपले टिप्स आणि जे ओम सर्टिफिकेशन आहे ते BBNGचा जो मोटो आहे, समर्थ ब्राह्मण, समृद्ध ब्राह्मण आणि संपन्न ब्राह्मण, हा या मोटोनी आम्ही काम करतो. आणि आपण वेळात वेळ काढून BBNGची प्रदर्शन बघितलं, सगळ्या उद्योजकांना, व्यावसायिकांना आपण भेटला. तर आपल्या मला आणखीन एक माझं विशेष निरीक्षण बोलायचं की मराठी व्यवसायात जो असतो मराठी माणूस, तसं मला अजिबात वाटलं नाही. अगदी प्रोफेशनल वागणं होतं की ग्राहकांना समजून घेऊन, ग्राहक हा देव आहे असं समजून घेऊन. कारण येताना काय झालं, मी येताना मला भूक लागली म्हणून मध्ये एका ठिकाणी वडापाव खाल्ला. तर त्याला आमच्याने सांगितलं, अरे ते पावात वडा टाकू दे. नाही आमच्याकडे पद्धत नाही ती. तर तसं म्हणजे मला मनपूर्वक तुमचं मी अभिनंदन करतो की एक वर्क कल्चर आपण जोपासलं आहे आणि काय यशस्वीसाठी तोच मार्ग आहे. तर मी तुमचं अभिनंदन करतो आणि हे माझं भाग्य आहे मला तुम्ही इथे बोलवलं. थँक्यू व्हेरी मच सर.